धोंड्या लेका रात्रीचा चंद्राचा एवढा प्रकाश पडला आता भोजराजला लेका आपणच दिसायचो. मग असं करायचं का कसं की बंदूक द्या इकडे माझ्याकडं मी चंद्राला गोळी घालतो. एकदा चंद्र खाली पडला की सगळा अंधारच. लय उजेड पडलाय लय उजेड पडलाय चंद्रावर बोलतोय. चल सब ठीक है. तू का घाबरलास? तुला वाटलं मी भोजराज आहे होय? आणि तू इथे काय करतोय? तुझी ड्युटी तिकडे देवळात आहे. अरे भोजराज कवा येईल कवा जाईल कळणार बी नाही. जा 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 तिकडे देवळात जा. जा ना चल 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 चल. तो ठीक है. हाँ सब ठीक है. जागते रहो. भोजनाला वाटतं त्याला मारी अरे पळाला मला घाबरून. अरे तू इथं कशाला आलास? तुला देवळात बसायला सांगितलं होतं. असं का बघतोस? पदक पाहिलं नाहीस कधी? माझं सोन्याचं पदक आहे. ए काय करतोस? ए लक्षात. अरे पळायला वाटते. तू इकडे गेला आणि मागून कुठून आलास? आयला मी मागत होतो तुमचं डोकं फिरलं का काय? माझं पदक तू घेतलंस. पदक? माझं पदक दे. आयला तुमचं डोकं आहे का हातचा स्टँड आहे? मी तुमचं पदक घेतलेलं नाही. तू पदक घेतलं नाही घेतलं. पदक तू घेतलं. मी घेतलं नाही. पदक दे. आईला नाही म्हणतो. पदक दे. थोडा वाचला असा रिपोर्ट केला नाही. रिपोर्ट रिपोर्ट आणि करा. रिपोर्ट अरे माझ्यामुळे भोजराज पळाला ह्यांच्यामुळे आईच्या पण गाढव गाढव शाण आहे तुझ्यापेक्षा. मला आणखी एक पदक मिळालं माझ्या. काय हसताय काय? की एक पदक कसलं देत आहे? एक होतं ते बी घालवलं. कोणी नेलं ते कळलं नाही. माझ्यावर आहे घेतात. आता गप बसतोस की नाही? अन्याव अन्याव. बाजीराव तुम्हाला स्पेशल ड्युटीवर पुन्हा बोलवायचं असं ठरवलंय कमिशनर साहेबांनी. तसं ऑफिशियल पत्र येईलच तुम्हाला. मी म्हणते आता ही जोखमीची कामं कशाला करताय? आता रिटायर नाही. अगं कमिशनर साहेबांनी मानानं बोलाय जायला नको. त्या साल्या भोजराजाला पकडतोच का नाही बघ. अगं 1 लाखाचं बक्षीस आहे त्याच्या नावावर. ते मी मिळवणार आणि तुला देणार. असं झालं तर देवीला तोरण बांधीन. तोरण तोरण बांधायलाच घे. मी निघतो. साहेब जायला कोण आला आता? आणि चक्र पाडला निलंबर साहेब आल्यात. ए तुम्ही थांबा इथंच. बरोबर. हेरी हॅपी हेरी हॅपी हेरी हॅपी. काँग्रेसचं लक्षण काँग्रेसचं लक्षण. द्वार हत्ता कशाला? कामगिरी झालं. पहिलं बाजूला मी आलो ना. बाजूला लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. हा माझा हार. आधी तू दोरो जवळ यायचं नाही. हार तर अजिबात घालायचं नाही. एवढा फिरमानं आणलाय त्याचं काय बी नाही तुम्हासनी. त्याचं प्रेम नकोय मला. लय मागात पडत. तुम्हाला नको असेल पण तुमच्या मुलीला हवं ना. अटेन्शन. याला लय टेन्शन देतो बाबा. अबाउट टर्न. हार काढा दे. हत्तेच काय? क्विक मार्च. मला वाटलं तुम्ही गेली तुझ्या बाबरो मुंबईला. मी कशाला जाईन? भोजराज पळाला माझ्यामुळं
आणि मान मिळाला तुझ्या बाळाला. हा. गेला आपला आयटी अच्छा अच्छा करत मुंबईला. मग तू असं कर, तू मुंबईला जा आणि बाबांनी भोजराजला पकडायच्या आधी तू पकड. भोजराजला मी पकडू? तू माझ्या जीवावर का उठली? अगं तो मला गोळी घालून ठार मारेल की. अरे पण एकदा तुला देवीनं वाचवलं होतं ना व, हो वाचवलं होतं खरं. मग तिलाच लावूया कौला आपण. देवी संतोषी माते, माझा लक्ष मुंबईला चाललाय. शौर्य गाजवायला. होय, तेव्हा त्याला त्याच्या कामात यश दे. काय लहान पोराला सांगितलं का तेच परत सांगत बसली आहेस? अरे तसं नव, एवढ्या लांब मुंबईला पहिल्यांदा एसटीनं जातोया. मग रस्त्यात चहा प्यायला उतरला तर गाडी सुटायच्यात गाडीच बस, कशाला ग? नाही तर गाडी जायची निघून आणि तू बसशील अडकून. हे बघ कंडक्टरला घेऊन जातो बरोबर चहा प्यायला, मग तर झालं. होय, आणि हे बघ काय? मुंबईत रस्त्यात मोटार गाड्याची लई गर्दी असते अगं म्हणून. बघितलं मी ते फोटो. तेव्हा जपून रस्ता वळणायचा अच्छा हळू जातो हळू. आणि पावला पावलाला तिथल्या नटारांना हं? शिरी देया पडदा बनवून हिडत्यात. काय सांगतीस काय माझी चंग? त्यांच्या नादा बिदाला लागशील हा. काहीतरी तुझं राधे. अगं किती काळजी घेशील माझी? बायकांचं मन तुला नाही समजायचं. अगं ते कळतंय म्हणून तरी धाडस करायला मी मुंबईला जातोय. अरे होय, हं? मुंबई कधी बघितली नाहीस म्हणून तुझे. अगं मुंबई मी कशाला बघायला पाहिजे? वज्राजला पकडून दिल्यावर सगळी मुंबई येणे पिपाणीला मला बघायला येणार. एसटी आली, येळेवर आली, कमाल आहे. हा एडे पिपाणीला बरोबर करून घ्या. चला उतरा लवकर. चल चल चल, लक्ष तर लवकर आधी चल. येतो का मी? होय, हा, जपून येतो जा बरं मी. का? तू काळजी घे स्वतःची. होय, हा, होय. येतो हो. आता काय राहिलं? लाडवाचा डबा राहिला ना. अरे हो विसरलोच मी. तुझी आठवण झाली की एक एक लाडू खात जाई ना. पण होय. काय कर आज एका दिवसात सगळे लाडू संपले तर काय करायचं गं? संपलं का? अजून सुरुवात कुठे केली? लाडवाज नाही बोलण्याचा. संपतंय की. आईला असली एडी भेटणार म्हणून एडी पिपाणीला गाडी थांबवत नाही मी. हे येणं कोणाला म्हणतो खाली हा, शाळा उतर. बोलो. लई का होत चल, चल. आता दिवस चल, बाबा. घराला मिळत नाही ना म्हणून बाहेर का होतंय. असं होय. जे ते होतं आम्हाला शिकवतोय. कळलं लई कावणार म्हणून. ए म्हाताऱ्या, चल लवकर. आईला पोरं घराबाहेर काढतात आणि गाव फिरत जात. अगं राजे येतो का? येतो जा, जीवाला जपून राहा बरं का. आणि हे बघ, आता काय राहिलं ग? गेल्याबरोबर लगुलग पचुरली त्याला मुंबईला मिळाली ती. विसरशील म्हणून सांगितलं. राजे तू रडू दे, मला पण रडू. खाली उतरी लावतो राजे मी ए लैला मजनू, आता तर संपलं का? भांगड्याचा माणूस आहे, ह्याच्यावर चहा प्यायला जाणार नाही. राजे तू काळजी करू नको, मी येतो राजे. येतो का? येतो राजे. मारला तुझ्या आहे मारण माहित आहे. घाबरलं मला. त्याच्या बॉडी कशी आपली आणि काय 2 मजली चालणारी बिल्डिंग असेल ती आपल्याला लई मोठी आहे. रस्ता कशी राहतात माणसं कळत नाही. गाड्यात जास्त दिसतात माणसं. कसे दिले लाडू? विकायला ठेवलेला लाडू वा पुढं. ऐलं, माझ्या राधेन दिलेले लाडू आहेत ते. 1 2 3 4 आईला लाडू संपायला आलं तरी भोजरात काय गावं ना. आता एवढ्या मुंबईत भोजरातला हुडकायचं तरी कुठं? एवढी माणसांची गर्दी बापरे बाप. हा एखादा फोटो गावला असता बरोबर हुडकलं असतं त्याला. पण फोटो गावायचं कुठं? आणि हे भोजनाचे फोटो हा पक्का बहुरूपी आहे. वेश बदलण्यात आणि नावं बदलण्यात एकदम पटाईत. लोकांना हातोहात बनवतो.
बाजीराव ओळख लागते का ओळख लागते का ओळख लागते का ओळख लागते का हा भोजराज नाही काय बोलताय हा आमचा लक्ष आहे साहेब. कोण लक्षा हा भोजराजच आहे नाही साहेब हे लक्ष आमच्या गावचा रोज पाहतोय मी याला. नाही हा भोजराजच आहे त्याचेच फोटो घे हा भोजराज असेल तर याला पकडायचं कारणच नाही. म्हणजे अहो आमच्या घरातच आहे समजा ना. काहीतरी काय बोलताय नॉनसेन्स नाही साहेब तुमचं म्हणणं खरं असेल. लक्ष नाव घेऊन आमच्या गावात राहिला असत. बदमाश लेखाचा मग तिथं काही हनगडे केल्या केले तर मग माझ्या पोरीला नारायला लावले त्यानं. त्या तर तो पटायचंय आले वाटतं राजे सर कमान डार्लिंग या 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 राजे साहेब या आपले दागिने तयार आहेत बघा राणी साहेब आवडला डार्लिंग Oh, yes. बिल किती झालं 3,40,000 रुपये चेक दिला तर चालेल हो आपला चेक न चालायला काय झालं 4 लाखाला आहे घरून काढलाय उरलेले पैसे पुढच्या खरेदीला ऍडजस्ट करू ओके जशी आपली आज्ञा थँक्यू घ्या राणी सर बाय भोजराज मेलो ठार मेलो आता तर पळार असणार पोलीस चौकीला फोन केला पाहिजे हॅलो पोलीस स्टेशन थांबव आई ग रस्त्या कटकटी ह्याच्यात काय भानगड चला रे. या हवालदार साहेब या काय झालं हवालदार साहेब बरबाद झालो लुटलो गेलो भोजराजनं मला 4 लाखाला फसवलं हा बघा कोरा चेक माझ्या हातात ठेवला थांबा हाच होता का तो. हा तो माणूस अहो चंदनवाडचा राजा बनून आला होता त्यानं लुटलो मला हवालदार साहेब कुठला राजा वेश बदलण्यात फार पटायचंय तो. काय झालं काय आमचं बाजीराव बसा आमच्या गावचं बाजीराव आहेत ते अहो बाजीराव मी आलोय बाजीराव अहो बाजीराव काय झालं काय हाच होता का तो. हाच माणूस कपडे बदलून आलाय पकडा त्याला घाबरू नका मी आहे. लक्षा खिशात काय आहे. काय नाही ते भूक लागली का नाही म्हणून चणे खातोय या बघा हा चणे खातोस काय. घ्या 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 मला वाटलं तुम्हाला बी भूक लागणार घ्या 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 खाकी 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 चणे काय? काय करताय चणे खातो ना. मला काय त्याला बेड्या बेड्या तू लक्षात नाही मग? तू भोजराज आहेस. भोजराज हो. कोण भोजराज हा बघ तुझा फोटो. हा भोजराजचा फोटो हो म्हणजे तुझाच फोटो. बापरे मी मेलो आई शपथ सांगतो मी नाही, भोजराज त्याचं काय नाही. ऐकू नका, अहो, उचला, बाबा, उचला ऐका. त्याला. नाही शपथ हा, भोजराज नाही आणि अहो, टाका बाबा, गाडीत. ऐका. हा, टाका गाडीत. बाजीराव कुठनं बसून पोलीस कचेरीत बोंबलेत. अहो, माझं ऐका